नमस्कार. आपण अनेकदा प्रार्थना करतो, पण कधी विचार केलाय की आपण नक्की काय मागतो? आणि देव आपल्याला खरोखर काय देऊ इच्छितो? आज आपण प्रार्थनेच्या याच एका खोल अर्थाबद्दल बोलणार आहोत. चला, या प्रवासात आपण प्रार्थनेचा तो अर्थ शोधूया जो कदाचित आपलं देवाशी असलेलं नातं कायमचं बदलून टाकेल. हे वचन, हो, आपल्यापैकी अनेकांना हे तोंडपाठ असेल. आणि खरं सांगायचं तर हे ऐकल्यावर एक वेगळाच दिलासा मिळतो, नाही का? असं वाटतं की देव जणू काही आपल्याला आश्वासन देतोय की आपली प्रत्येक मागणी, प्रत्येक प्रार्थना ऐकली जाईल. आणि हाच विश्वास, हाच तर आपल्या आशेचा एक महत्त्वाचा आधार बनतो. पण इथेच एक खूप महत्वाचा प्रश्न उभा राहतो. आपण देवाकडे नेमकं काय मागत आहोत? आणि देव आपल्याला खरोखर काय देऊ इच्छितो? आपल्या मागण्यांमध्ये आणि देवाच्या देण्यामध्ये काही फरक असू शकतो का? आज आपण ह्याच प्रश्नाच्या मुळाशी जाणार आहोत. तर मग मागा, शोधा आणि ठोका, हे तर खरं आहे. पण नक्की कशासाठी? हा प्रश्न समजून घेण्यासाठी चला एक साधा सोपं उदाहरण पाहूया. कल्पना करा, तुम्ही एका आईस्क्रीमच्या दुकानात आहात. तुमच्यासोबत 2 लहान मुलं आहेत आणि त्यांचा उत्साह तर अगदी ओसंडून वाहतोय. आता इथे बघा, आपल्याला 2 अगदी वेगवेगळे दृष्टिकोन दिसतात. एकीकडे आहेत मुलं, जी त्या रंगीबेरंगी आकर्षक दिसणाऱ्या आईस्क्रीमकडे बोट दाखवतात. पण दुसरीकडे आहे त्यांची आई. ती काय करतेय? ती त्यांना नैसर्गिक आणि जे त्यांच्यासाठी खरंच चांगलं आहे, आरोग्यदायी आहे, तो पर्याय निवडायला सांगतेय. म्हणजे बघा, मुलांचं लक्ष आहे फक्त वरच्या रंगावर, दिसण्यावर, तर आईचं लक्ष आहे त्यांच्या खऱ्या कल्याणावर, त्यांच्या आरोग्यावर. प्रेम तर दोन्हीकडे आहेच, पण काळजी दाखवण्याची पद्धत किती वेगळी आहे बघा. आता हेच आईस्क्रीमचं उदाहरण आपण आपल्या प्रार्थनेला जोडून पाहूया आणि बघूया की हे आपल्या आयुष्यात कसं लागू होतं. खरं तर आपल्या प्रार्थना अनेकदा त्या मुलांसारख्याच असतात, नाही का? आपण देवाकडे काय मागतो? तर आकर्षक गोष्टी, एक चांगलं करिअर, भरपूर पैसा आणि जगातली सगळी सुखं. ज्या गोष्टी जगाच्या नजरेत यशस्वी मानल्या जातात त्याच गोष्टी आपल्या प्रार्थनेचा केंद्रबिंदू बनतात. पण देव अगदी ते आईसारखा आहे. त्याला आपल्याला ते द्यायचे जे आपल्या आत्म्यासाठी खऱ्या अर्थाने आरोग्यदायी आहे. त्याला आपल्या काही क्षणांच्या सुखापेक्षा आपल्या आत्म्याचा आरोग्याची, आपल्या सार्वकालिक जीवनाची जास्त काळजी आहे. तो आपल्याला अशा गोष्टी देऊ पाहतोय ज्या कायमस्वरूपी टिकतील. मग देवाचं हे सर्वोत्तम दान आहे तरी काय? देव आपल्याला अशी कोणती आरोग्यदायी गोष्ट देऊ इच्छितो? बायबलमध्ये आपल्याला कोणत्या अंतिम दानाचं वचन दिलं आहे याचा कधी विचार केलाय? चला, आपण थेट पाहूया की स्वतः प्रभू येशू याबद्दल काय सांगतात. लूकच्या शुभवर्तमानात येशू अगदी स्पष्टपणे सांगतात. ते म्हणतात, अहो, तुम्ही वाईट असूनही आपल्या मुलांना चांगल्या गोष्टी कशा द्यायच्या हे जाणता, तर मग तुमचा स्वर्गातील पिता त्याला मागणाऱ्यांना पवित्र आत्मा किती अधिक प्रमाणात देईल. यातला सगळ्यात महत्वाचा शब्द आहे पवित्र आत्मा. येशूनी इथे कोणतीही भौतिक वस्तू नाही, तर थेट पवित्र आत्म्याचं वचन दिलं आहे. आणि हा पवित्र आत्मा करतो काय? तो आपल्या आत्म्याचं शुद्धीकरण करतो. या प्रक्रियेला सँक्टिफिकेशन असं म्हणतात. म्हणजे आपल्याला पवित्र बनवण्याची, देवाच्या जवळ नेण्याची ही एक प्रक्रिया आहे. तर प्रार्थनेचा खरा उद्देश हा आत्मिक विकास आहे, ऐहिक लाभ मिळवणं नाही. मग कधीकधी असा प्रश्न पडतो की काही प्रार्थना का पूर्ण होत नाहीत? याचं एक महत्त्वाचं कारण असू शकतं आपला चुकीचा हेतू. याचं उत्तर आपल्याला संत याकोब यांच्या पत्रात मिळतं. ते लिहितात, तुम्ही मागता पण तुम्हाला मिळत नाही, कारण तुमचा हेतू चुकीचा असतो. तुम्ही तुमच्या ऐशारामावर खर्च करण्यासाठी ते मागता. हे वचन आपल्याला खरंच थांबून आत्मपरीक्षण करायला भाग पाडतं. म्हणजे मुद्दा अगदी सरळ आहे. जेव्हा आपली प्रार्थना फक्त करिअर, पैसा किंवा संपत्तीसाठी असते, तेव्हा आपली ओढ, आपलं प्रेम देवापेक्षा जगाकडे जास्त असतं. कुठेतरी आपली प्राथमिकता चुकलेली असते. तर मग या सगळ्या माहितीच्या प्रकाशात आता वेळ आहे आपल्या स्वतःच्या प्रार्थनेकडे वळून पाहण्याची. आता अगदी प्रामाणिकपणे स्वतःला विचारा, तुमच्या प्रार्थनेची चव कशी आहे? ती ऐहिक गोष्टींनी भरलेली आहे की दैवी गोष्टींसाठी आहे? आपली प्रार्थना त्या रंगीबेरंगी आकर्षक दिसणाऱ्या आईस्क्रीमसारखी आहे की त्या आरोग्यदायी, आत्म्याला खरं पोषण देणाऱ्या आईस्क्रीमसारखी? चला, आपण सगळे मिळून एक छोटी प्रार्थना करूया. हे प्रभू येशू, आम्हाला तुझा पवित्र आत्मा दे. आमच्या कुटुंबांचं शुद्धीकरण कर. आम्हाला ती गोष्ट मागण्याची बुद्धी दे जी आमच्या आत्म्यासाठी खरोखरच फायदेशीर आहे. आम्हाला या जगाच्या सुखांपेक्षा तुझ्या पवित्रतेच्या अधिक जवळ आण. आमेन. आणि शेवटी
एक प्रश्न मी आपल्या सर्वांसाठी सोडून जात आहे. जर आपलं अंतिम ध्येय, आपलं शेवटचं ठिकाण स्वर्ग आहे, तर मग आपल्या प्रार्थना केवळ या पृथ्वीपुरत्याच मर्यादित का असाव्यात? यावर नक्की विचार करा.